हॅलो एव्हरीवन, तुम्हाला वाटत असेल मी असं वेड्यासारखं का पदर घेतलाय डोक्यावरती, पण माझी हेअरस्टाईल बाकी होती. मी हेअरवरती टाय केलेले होते आणि मी ऑन द स्पॉट सोडणार होती. तेवढ्यात आला ताईचा व्हिडिओ कॉल आणि ती येत नव्हती, त्यामुळे तिला रिग्रेट होत होतं. आणि हा जर रस्ता तुम्ही ओळखला असेल तर हा अंबडचा रस्ता आहे. आम्ही अंबड मार्गे आमचं वराड चालला होता आणि हा इथे माझ्या मावशीचं घर. आणि हा मंदिर तर तुम्ही ओळखतच असाल अंबडकरांनो, किंवा इतरही महाराष्ट्रातले बरेच लोक ह्या मंदिराला ओळखतात. हे मंदिर आहे मत्स्योदरी मंदिर, जे की अंबडमध्ये खूप फेमस आहे. आणि फायनली मी असा लुक केला होता. तिथे पोहोचल्याबरोबरच दादांनी आम्हाला गाडीत बसून घेतलं, ज्याच्यामध्ये ऑलरेडी खूप गर्दी होती. दुसरी गाडी यायला टाईम होता, तर यांनी पटापट गाडीत बसून घेतलं. गावातलं लग्न तर तुम्ही बघितलंच असेल. नवरदेवाचं मेकअप करण्यासाठी हनुमान मंदिराला घेऊन गेलो होतो. मंदिरात आल्याबरोबर मी आउटफिट चेक केला आणि मी छान दिसत होती. आणि तुम्ही हा चेहरा लक्षात ठेवा आणि ब्लॉगच्या एंडिंगला चेक करा की मी कशी दिसत होती. मी पूर्ण ह्या लुकपासून मंजुलिका लुकमध्ये गेली होती. इकडे इथे नवरदेवाची सगळी रसम चालू होती, जिथं कपडे द्यायला आले होते नवरीवाले. आणि मेकअप झाल्यावरती हे बघा नवरदेवाची हालत त्यांच्या मित्रांसोबत. लग्न वगैरे सगळे लागून झालं होतं आणि नवरदेव असा बसला होता जसं याला कोणी बळजबरी बसवले, कारण तो खूप जास्त थकलेला होता. आणि मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण माझा फोन बंद होता. मग आम्ही सगळं घेऊन वऱ्हाड वापस निघाला आणि एवढा सुनसान रस्ता होता. ही जी समोरची गाडी आहे त्यामध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आला होता आणि त्यामुळे ती बार बार बंद पडत होती. ॲक्सिलरेटर तिचं कामच करत नव्हतं, त्यामुळे आम्हाला ब्रेक घेत घेत जावं लागलं होतं. ही गाडी परत दुसऱ्यांदा बंद पडली म्हणून आम्ही सगळे परत गाडी डिस्टर्ब करेल. मागच्या गाडीचं वेट केलं. मागच्याही सगळ्या गाडी येऊन गेल्या होत्या. सगळ्यांचे धिंगाणे चालू होते. सगळे सर्च करत होते की काय करायचं काय नाही करायचं. पण नंतर फायनली ती गाडी परत स्टार्ट झाली आणि ती समोर निघाली. आणि पुढे बघूया आता परत कसं होतं. तिसऱ्यांदा गाडी बंद पडली होती कारण गाडीचं ॲक्सेलरेटर हे वर्कच करत नव्हतं. 50च्या पुढे गाडी जात नव्हती आणि थोड्याशा पुढे जाऊन गाडी 10-15 किलोमीटरवरती परत थांबत होती. समोरची गाडी थांबल्यावर थांबलो आणि आमच्या थांबूपर्यंत ती गाडी समोर निघून गेली आणि आम्ही मागेच राहून गेलो. कॅमेरा साफ करून परत आम्ही निघालो. गाडी ऑलरेडी जी बंद पडली होती ती खूप पुढे गेलेली होती आणि आम्ही सगळे मागेच राहिलो होतो आणि आम्ही परत निघालो. माहिती नाही आता ती गाडी कुठपर्यंत गेलेली आहे. चला बघूया पुढे जाऊन कसं होतं. एकामागे एक आम्ही असे निघालो आणि पुढे जातोय तर ती गाडी परत थांबली होती रेस्टसाठी, कारण बार बार बंद पडल्यामुळे तिला बार बार रेस्ट लागत होती. आणि ही आय गेस 5th or 6th वेळेस आम्ही थांबलो होतो. आणि मग सगळ्या फॅमिलींचं म्हणणं होतं की चहा पाणी होऊ द्या थोडंसं, म्हणून सगळे उतरले चहा पाणी घेण्यासाठी. आणि इथून पुढची मस्ती आमची काही अशी होती. कधी आपण हो काय दैना वैना. आणि जसं की ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितली होती मी, अशी मंजुलिका सारखी माझी अशी हालत झालेली होती. मालिक इतना खर्चा हो गया है तो एक चीज ले ही लेते हैं. ए मालिक, ए छोटा मालिक. आणि हे इकडे गप्पा गँग, ज्यांच्या गप्पा कधी संपणार नाही. यांना कितीही वेळ दिला तरी यांच्या गप्पा कधी संपणार नाही. ताई, वहिनी, मम्मी, दीदी सगळ्यांच्या गप्पा इकडे चालूच होत्या. यांना काय घातलं, कसं झालं, काय, यांच्या फक्त गप्पा गप्पा गप्पा, ज्या की कधी संपत नाही. आणि हे इकडे आपले जीजू, मामा, दादांची सगळ्यांची गँग जे आपली मस्त मजा करताय, बसून चहा घेत आहे. आणि नवरीची गाडी इकडे उभी होती. तिला बाहेर यायचं नव्हतं म्हणून आम्ही तिला तिकडेच चहा वगैरे देऊन आलो. आणि परत माझं फेस बघून मलाच हसू येत होतं की मी कशी मंजुलिका सारखी दिसते. ही आमची ताई, माझ्या मामाची मुलगी, जिचा हा 3रा की 4था कप चहाचा चालू होता लपून छपून.
हे याचं चेअर्स बघा तुम्ही. आमचा नट्टू याला चेअर्स करायला कोणी शिकवलं काय माहिती, सगळ्यांसोबत चेअर्स करत फिरत होता हा. आणि यांची वेगळीच इकडे धिंगाणा चालू होता. स्वाती आमची परत कॉट झाली. लहान मुलांचे सगळं वेफर्स खात असते ही, जस्ट किडिंग. पण जेव्हाही ही काहीतरी खात होती माझा कॅमेरा तिच्याकडं अननोइंगली चालला जात होता आणि मला तिला टीज करायला मजा यायची. नाही भेटी आणि अशा प्रकारे आमच्या सगळ्या फॅमिलीचं चहा पाणी येऊन झालं होतं. ताईने मला हजमोला दिला, काही खात असते ही. आणि वापस निघालो आता आम्ही. बघूया आता पुढे काय अडचणी येतात. परत गाडी बंद पडते नाही पडते तर बघूया. निघालो तर आहे. आणि ही थांबली गाडी समोर. परत एकदा इशू असा होत होता की ॲक्सेलरेटर हे 50-60च्या वरती जातच नव्हतं आणि गेलं तर थोड्या वेळाने गाडी परत थांबावी लागत होती. जिथे ॲक्सेलरेटर म्हणजे स्पीड वाढतच नव्हती. मग परत थांबलो आम्ही. यांचे ड्रायव्हर येऊन आम्हाला बोलले की तुम्ही घरी निघा, कारण 5च मिनिटावरती पुढे घर राहिलं होतं. सो आम्ही ठरवलं की ठीक आहे आणि आम्ही घरी येऊन गेलो. आणि आमच्या बॅक टू बॅक बाकीच्याही सगळ्या गाड्या येऊन गेल्या, इन्क्लुडिंग जी गाडी खराब होत होती. आणि फायनली घरी आलो. खूप थकलो होतो आणि आम्ही झोपून गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अँड गुड नाईट.